नमस्कार मित्रांनो. रवी करंदीकर सिंहगडावर जाऊन आलेलो आहे आणि आता सिंहगडाच्या पायथ्याशी बसून दिवसभराचा आढावा घेणारा व्हिडिओ करतोय. आणि हा मी व्हिडिओ करू शकतोय याचं कारण आज सकाळी इथे आल्यापासून, सिंहगडाच्या पायथ्याशी आल्यापासून गड चढून जाऊन गडावर फिरून आत्ता इथे खाली उतरलो तर आत्ता पाऊस उघडलेला आहे. त्यामुळे माझ्या आवडत्या सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या सिंहगड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मध्ये मी ट्रायपॉडवर हा कॅमेरा लावून व्हिडिओ करू शकतो आहे. वाह, काय योग आहे हा. वा वा वा. आणि तुम्हाला माहिती आहे का, आज सगळा दिवस ना असाच झालेला आहे की जे जे हवं होतं ते आज सगळं मिळालेलं आहे, इन्क्लुडिंग हे पायथ्याशी बसून दिवसभराचा आढावा करणारा व्हिडिओ करता येणं, हे सुद्धा आज जमून आलेलं आहे. म्हणजे असं आहे की आज पावसाळ्यातला पहिला शुक्रवार, पावसाळ्यात सिंहगड करण्याचा हा पहिला शुक्रवार आहे. आलो त्यावेळेला असा बारीक पाऊस चालू होता. बारीक बारीक म्हणजे किती बारीक की छत्री उघडून आरामात सिंहगड चढता येत होता, इतका बारीक. म्हणजे पाऊस तर पाऊस होता, पण छत्री उघडून सुद्धा चालता येत होतं. वारं नव्हतं किंवा पाऊस सुद्धा असा अगदी धो वगैरे पडत नव्हता, बारीक होता. तर त्यामुळे सुरुवातच अशी इतकी छान प्रसन्न झाली ना की काय विचारू नका. तुम्हाला माहितीये ना की मी आतुरतेने पावसाची वाट बघत होतो आणि त्याप्रमाणे आज पाऊस सुरू झाला. तर चढताना छत्री उघडून चढता येईल इतपत बारीक पाऊस, पहिली इच्छा पूर्ण झाली. त्याच्यानंतर गडावर गेल्यानंतर फिरता येईल, म्हणजे मी कलावंतळीच्या बुरुजावर गेलो, त्याच्यानंतर परत पुणे दरवाजापर्यंत आलो, तर तिथपर्यंत फिरता येईल इतका पाऊस होता. म्हणजे चढताना होता त्याच्यापेक्षा थोडा जास्त होता. म्हणजे आणि वारा पण होता, किल्ल्यावर वारा असतो ना, आणि कलावंतळीच्या बुरुजावर तर केवढा वारा. तर त्यामुळे त्या ठिकाणी छत्री उघडणं शक्य नव्हतं, पण चालता येणं शक्य होतं वाऱ्यामध्ये. म्हणजे वारा ढकलत होता. कलावंतळीच्या बुरुजावर तर बेफाट वारा होतं, पण असं नाही की त्या कलावंतिनीच्या बुरुजावर तुम्ही पोचूच शकणार नाही, इतका भयानक नव्हता वारा. तर त्यामुळे जे पावसाळ्यात सिंहगड करण्याचे जे जे आकर्षण असतं ना, ती सर्व आकर्षण आज परिपूर्ण झाली. तर त्यामुळे सिंहगड चढून जायला खूप मजा आली. गर्दी तशी विशेष नव्हती गर्दी. तर निसर्ग अतिशय सुंदर होता. मुख्य म्हणजे गारवा. आहाहाहा. त्या गारव्यामध्ये चढणं किती किती दिवसांनी अनुभवलं ना. गेले काही महिने उन्हाळा इतका प्रचंड होता, तर उन्हामध्ये म्हणजे वाळून निघायचो आणि अगदी एक पाऊल टाकणं सुद्धा जड जायचं, कष्ट व्हायचे. पण आज त्या प्रसन्न गारव्यामध्ये, पावसाच्या गारव्यामध्ये आणि मंद वाऱ्यामध्ये चढताना अतिशय उत्साह आणि प्रसन्न वाटत होतं. चढण्याचे कष्ट होत नव्हते. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या वाटेवरनं वाहत येणारं पाणी. मला ना डोक्यावर पडणाऱ्या पावसापेक्षाही, पेक्षा कशाला म्हणायला पाहिजे, डोक्यावरून पडणाऱ्या पावसा इतकंच सिंहगडाच्या वाटेवरनं जे पाणी वाहत येतं ना, ते अतिशय आवडतं. पायथ्यापासून अगदी पुणे दरवाजात जाईपर्यंत ना सतत वाटेवरनं पाणी वाहत येत होतं. बरं, ते वाहत सुद्धा असं की त्याच्यात चालायला मजा येईल इतकाच त्याचा फोर्स होता तो, है ना. तर त्यामुळे त्या वाहत्या पाण्यातनं चालायला आहाहाहा, भयंकर मजा आली ते. बरं, पुणे दरवाजात गेल्यानंतर मी दरवाजाच्या वर गेलो.
तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघालच. तर त्यावेळेला असं काही क्षण पाऊस उघडला, असे ढग बाजूला झाले त्याच्या आणि सगळी अशी दरी दिसली, अथकरवाडीपर्यंतची रीज दिसली. आणि नंतर मग परत वारं आलं आणि असे ते ढग वाहताना पण दिसले. ते दृश्य म्हणजे डोळ्याचं पारणं फेडणारे आहेत. तर पाऊस असून सुद्धा अशी संधी बघायला येणं, अशी परिस्थिती निर्माण होणं की पाऊस थांबलाय, ढग वाहत चालले आहेत, प्रकाश पडतो आहे आणि सगळी दरी अशी हिरवीगार दिसते आहे. तर ही सुद्धा एक जी अगदी हवी हवीशी वाटणारी घटना आहे ना, ती पण घडली. आणि तसंच तसंच त्या कलावंतणीच्या बुरुजावरनं सुद्धा काही क्षण असं झालं की सगळे आलेले होते. काही दिसत नव्हतं, फक्त ढग होते. जोरात वारं येत होतं आणि मग अचानक वारं थांबलं आणि ढग असे दरीतनं बाजूला झाले आणि दरीचं दृश्य दिसलं. आता त्यावेळेला माझ्या हातात मोबाईल होता आणि मी तो व्हिडिओ शूट करून तो क्षण टिपण्याचा प्रयत्न केला. तो कितपत झालाय माहिती नाही. मी काय ते व्हिडिओ बघितलेले नाहीत, पण हे जे हवे हवे असे वाटणारे पावसाळ्यातले क्षण असतात ना, ते सगळे अनुभवायला मिळाले. त्याच्यानंतर मी पुणे दरवाजातनं उतरायचं म्हणून पुणे दरवाजाकडे येत असताना प्रचंड मोठा पाऊस, मुसळधार, म्हणजे गडावर जसा मुसळधार पाऊस पडतो ना, तसा मुसळधार पाऊस पडला. मी तिथल्या एका बाईंना विचारलं, का हो पाऊस कमी होईल का? पाऊस कमी व्हायची वाट बघत थांबू का? त्याला अजिबात कमी होणार नाही, असाच चालू राहणार आहे. म्हटलं मग निघू का? तुम्ही निघा, तुम्हाला खाली जरा पाऊस कमी लागेल. आणि त्याप्रमाणे तसं झालं. उतरताना पाऊस हळूहळू कमी होत गेला. ऍक्च्युली माझ्या हातात मी छत्री धरलेली होती, पण उतरताना मी ती एकदाही उघडली नाही. आणि मेटाच्या नंतर तर अजिबात पाऊस नव्हता. पण आता परत पाऊस यायला लागलेला आहे, त्यामुळे मला इथे थांबणं आवश्यक आहे, कारण माझा मोबाईल भिजायला लागलेला आहे आणि माझ्या अंगावर चांगले खूपच शिंतोडे पडत आहेत. तर मी आता हा व्हिडिओ इथंच थांबवतो आणि चढताना गडावर आणि उतरताना जे मला दृश्य दिसलं, तर ते दृश्य, त्याचे व्हिडिओ फोटो ह्याच्यानंतर जोडतो. ते बघा. मी ते बघणार नाही, कारण ते सगळं माझ्या मनामध्ये मी पूर्ण साठवून ठेवलेलं आहे ते. तर त्यामुळे पावसाळा सुरू झालेला आहे. पावसाळ्यात सिंहगड करण्याचा आनंद आज पहिल्यांदा मी उपभोगला. आणि मगाशी मी सांगितलं ना, उतरताना बेटाच्या नंतर असं पाऊस बंद झालेला होता, पण पावसाळी वातावरण होतं. आणि त्याच्यामध्ये मी बघतोय तर काय, एका पाठोपाठ एक 3-4 कपल्स मला भेटली. मी शेवटी एका कपलला विचारलं, काय आज कुणी अनाऊन्स केलेलं होतं का की 3च्या नंतर सिंहगडावर अतिशय रोमॅन्टिक वातावरण असणार आहे, तर सर्व कपल्सनी 3च्या नंतर सिंहगडावर जावं, असं काही कुणी अनाऊन्स केलेलं होतं का? एका पाठोपाठ सगळी कपल्स रोमॅन्टिक वातावरणात. आ हा हा हा. त्यामुळे तर आता मला थांबायला पाहिजे, कारण पाऊस पडायला लागलेला आहे. तर मी एकदा तुम्हाला पटकन सिंहगड दाखवतो आणि बंद करतो. ओके, बाय. ढगात आहे, असा ढगात दिवसभर होता तो. वा 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 वा.
अरे इकडे कुठे तुम्ही? शेंगडला. तुम्हाला बघितलं ना मी गडावर आलो हे कळतं. दीपाली दिसायला लागलं खाली. हो 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 हो. हा, दिसतंय ना. झाडाचा काढतोय यार ते वारा कसला येतोय यार. एवढी हो काय नांग्या दिसत आहेत तुम्हाला. कुठे सापडली? इथेच सापडली का?